जय हिंद मित्रांनो, आजचा आपला पुढचा टॉपिक आहे अल्फाबेटिकल नंबर्स. म्हणजे इंग्रजी वर्णमालेतले जे काही नंबर आहेत ते आपण शिकणार आहे. प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, प्रत्येक एक्झामसाठी हे जे नंबर्स आहेत ओके ते आपल्याला महत्त्वाचे, ह्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन असणार आहेत. ओके, तर ते आज आपण इथे शिकणार आहे. पहिलं बघा EJOTY. पहिली ट्रिक आहे ई ज्योती. ई ज्योती. आता बघा ईचा नंबर आहे 5, जेचा नंबर आहे 10, ओचा नंबर आहे 15, टीचा नंबर आहे 20 आणि वायचा नंबर आहे 25. हे 5-5च्या डिफरन्समध्ये फरक आहेत. ई ज्योती. ईचा नंबर आहे 5, जेचा नंबर आहे 10, ओचा नंबर आहे 15, टीचा नंबर आहे 20 आणि वायचा नंबर आहे 25. ओके, हे झालं ई ज्योती 5-5च्या डिफरन्समध्ये. एचा नंबर आहे 1, बीचा 2, सीचा 3, डीचा 4. हेपर्यंत आपल्याला माहिती आहे. एचा 1, बीचा 2, सीचा 3 आणि डीचा 4. आताच आपण बघितलं ईचा नंबर किती आहे इथं 5. आता बघा एफ. फिक्स 6. फिक्स 6 म्हणजे एफचा नंबर किती 6. फिक्स 6. फिक्स 6 हा झाला आपला एफचा नंबर. जीचा नंबर बघा. जीचा नंबर किती आहे 7. G7 समिट. ओके, G7 समिट असत्या. मग जीचा नंबर किती 7. ह्याचा दांडा पण बघा कसा दिसतोय आपल्याला 7 सारखा दिसतोय. म्हणजे जीचा नंबर किती आहे 7. आता एच काय आहे ओपन अट्टे आहे. ओके, एच जे आहे ते काय ओपन अट्टे दिसते बघा आपल्याला. त्याला आपण क्लोज करूया. म्हणजे वरनं क्लोज केला, खालनं क्लोज केला तर एचचा नंबर किती झाला 8. एच काय होता ओपन अट्टे होता. एच म्हणजे 8. ओपन अट्टे, त्याला क्लोज केला वरनं खालनं तर काय झालं तुमचं 8. म्हणजे एचचा नंबर किती झाला 8. ओके, त्याच्यानंतर आई काय आली. आई नऊवारी साडी नेसून आली. आई नऊवारी साडी म्हणजे आईचा नंबर किती 9. आई नऊवारी साडी नेसून आली. आईचा नंबर 9. आता जे आणि के. आता जे आणि के. जे ओके. आता जे आणि कुमार नावाचे 2 मुलं आहेत. जे कुमार. दोघं बॉर्डरवरती आहेत. जे 10 गोळ्या मारतोय. जे काय करतोय 10 गोळ्या फायरिंग करतोय. मग कुमार पण किती करतोय 11 गोळ्या. म्हणजे जयचा 10 आणि कुमारचा 11 नंबर. दोन्ही पाकिस्तानच्या बॉर्डरवरती आहेत. जे 10 गोळ्या मारतोय मग कुमार पण गप बसणार आहे का नाही. कुमार पण किती गोळ्या मारतोय 11. जेचा नंबर आहे 10, कुमारचा नंबर आहे 11. नेक्स्ट LMN. आता इकडे या जरा. MN महा आणि नगर. एम म्हणजे महानगर. एमचा नंबर आहे 13, नगरचा नंबर आहे 14. महानगर. एमचा नंबर आहे 13, नगरचा नंबर आहे 14 आणि महानगरामध्ये लेडीज किती आहेत 12. ओके, महानगर आहे, मोठं नगर आहे. मग महाचा नंबर 13, नगरचा नंबर 14 आणि महानगरामध्ये लेडीज किती आहेत 12. ओके, म्हणजे एलचा नंबर 12, एमचा 13, एनचा 14, ओचा नंबर 15. हे आत्ताच आपण बघितले. ओचा नंबर किती आहे 15 हे आपण आता बघितले. पुढं PQR. आता ह्या तिन्हीचा नंबर कसा आहे ते आता आपण बघूया. पीचा बघा पान नंबर. एखादं पुस्तक आहे त्याचा पान नंबर 16. किती पान नंबर 16. त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 17. पान नंबर 16, क्वेश्चन नंबर 17 आणि तो सोडवणारा एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे राम. आणि रामचा नंबर आहे 18. परत बघा PQR. पान नंबर 16, क्वेश्चन नंबर 17 आणि हा क्वेश्चन सोडवणारा कोण आहे रामचा नंबर आहे 18. आताच मित्रांनो आपण R पर्यंत कसं नंबर लक्षात ठेवायचं हे ट्रिकद्वारे बघितले. आता बघा ST UVW ह्यांचे नंबर्स कसं आपण ट्रिकद्वारे लक्षात ठेवायचं ते आपण बघूया. S म्हणजे आपला फेमस क्रिकेटर आहे सचिन. S आहे सचिन. सचिन काय खेळतोय अंडर-19. ओके, सचिनचा नंबर किती आहे 19. सचिन काय खेळालाय अंडर-19 आणि काय खेळालाय T20. सचिन काय खेळालाय अंडर-19 म्हणजे सचिनचा नंबर आहे 19 आणि काय खेळतोय T20 म्हणजे टीचा नंबर किती आहे 20. सचिन खेळतोय अंडर-19 19, खेळतोय T20, टीचा नंबर आहे 20. आता U, V आणि W. U आपला फेमस क्रिकेटर आहे युवराज. आपण म्हणतो युवराज सिंगकडे किती आहेत 21 घरं आहेत. ओके, युवराज सिंग श्रीमंत आहे त्यामुळे युवराजकडे 21 घरं किती आहेत 21. युवराजकडे घरं किती आहेत 21. त्याच्यावर त्याने काय केलंय व्हिडिओ कॅमेरा लावलेत 22. व्हिडिओ कॅमेरे किती लावलेत त्यानं 22. युवराजकडे 21 घरं आहेत. व्हिडिओ कॅमेरा लावल्यात त्याच्यावरती 22 म्हणजे 20चा नंबर किती आहे 22.
आणि तरी पण त्याचा काही विश्वास नाही, मग त्याने काय केले, वॉचमॅन किती ठेवल्यात, 23. युवराज सिंगकडे 21 घर आहेत, त्याच्यावरती व्हिडिओ कॅमेरा लावले त्यानं 22, आणि त्यासाठी वॉचमॅन किती ठेवले त्यानं 23. ओके, 23 पर्यंत आलो. आता एक्सचा नंबर आहे 24. वायचा नंबर आपण इथं बघितलाय, वायचा नंबर किती आहे 25, आणि राहिला झेडचा नंबर आहे 26. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकताय, सगळे इंग्रजी काही वर्णमाला आहे A to Z पर्यंतचा नंबर असं तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता ह्या ट्रिकद्वारे. तुम्ही कधीच विसरणार नाही, प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. जय हिंद.